नमस्कार मैत्रिणींनो, या जेवायला. मी कधीतरी एखादा मैत्रीचा वगैरे व्हिडिओ टाकत राहते किंवा टाकत राहील. पण त्याच्यासाठी मला एक बोलायचं आहे. म्हणजे त्या मैत्रिणीला मला एक सांगायचं होतं की पहिली ते 10वी पर्यंत अभ्यास केला नाही म्हणून नापास झाली किंवा काय XYZ काय कारण असेल ते. पण त्याचं मला अजून एक गिल्ट का नाही माहिती आहे का, की आपल्याला 10वीपर्यंत फक्त पुस्तकावर अभ्यास करून पास व्हायचं होतं. आणि नंतर येणारी पुस्तकं म्हणजे नंतर येणारी परिस्थिती, आजूबाजूचा समाज, इकडचं तिकडचं वातावरण किंवा प्रत्येक येणारा प्रसंग, स्ट्रगल, संकट, मुलं सांभाळणं, मुलांची शिक्षण, कमी पगारात मुलं जगवणं, ह्यासाठी आपल्याला कुठलीच पुस्तकं नव्हती. थोडक्यात सांगायचं काय तर, आपण पुस्तक नसलेल्या प्रत्येक परीक्षेत पास झालोय. कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आणि हिथून म्हणजे आता मागच्या गोष्टींचा विचार कधीच करायचा नसतो. आणि अभिमान एवढ्याचाच असतो की प्रत्येक आयुष्य जगताना कुठलंही पुस्तक येत नाही. प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या परीक्षाच्या असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं पुस्तक वेगळं असतं आणि प्रत्येकाचे प्रसंग वेगळे असतात. आणि त्या प्रसंगात ॲडजस्टमेंट करत करत राहतो आणि ॲडजस्टमेंटची सवयच होऊन जाते. म्हणजे साधारण एखाद्याचा गुडघा दुखतो तर त्या गुडघ्याच्या दुखण्याकडे एक दिवस कौतुक करतं, दुखतंय म्हणून आराम करतो, दुसऱ्या दिवशी गोळी खातो, तिसऱ्या दिवशी त्याची सवय होऊन जाते. आणि तशी प्रत्येकाला एकामेकाच्या प्रत्येक प्रसंगाची सवय होऊन जाते आणि त्याच्याकडेच लक्ष देत माणूस बसत नाही. ती एक आपल्या मनाचा एक म्हणजे कुठला तरी एक भागच आहे असं समजून जातं मनात. पण मला थोडक्यात सांगायचं आहे की आपण ह्या सगळ्या म्हणजे हे मला मला स्वतःला असं वाटत नाही की मी 10वी नापास आहे म्हणून मी कुठं हारले किंवा मी कुठंतरी कमी पडले आणि मी कुठंतरी मला कुठंतरी गिल्ट वगैरे काय वाटत नाही. कारण नंतरची येणाऱ्या प्रत्येक परीक्षा त्याच्यापेक्षा लई मोठ्या मोठ्या होत्या. त्याच्यासाठी पुस्तकं पण नव्हती अभ्यास करावा तर. तिथं फक्त स्वतःच्या मेमरीतलं काहीतरी एखादा विचार आणि त्या वेळेला प्रसंगाला प्रत्येक वेळेला स्ट्रॉंगपणे उभं राहण्याची गरज होती. आणि ह्या स्ट्रॉंगपणालाच आता सलाम करावा लागतोय. आणि छान वाटतंय स्वतःकडे बघून की अरे कितीतरी अवघड पुस्तकं आयुष्यातली सांगते मी, 10वी नापासची नाही सांगत, तर ती आपण सोडवली आणि त्यात आपण पास होतोय. ह्याचं म्हणजे आज समाधान पण आहे. आणि त्याच्याबरोबर कुठले तरी एखादी दैवी शक्ती असावी कदाचित, किंवा आता हल्ली हल्ली म्हणून आपण स्वामींनाच म्हणजे धन्यवाद द्यावा वाटतं. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला